बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जोरदार धक्का देण्याची रणनीती आखली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या एका बैठकीत भाजपने छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर आपला उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे। एवढेच नव्हे तर महायुतीचे अधिकाधिक उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे करून ते निवडून आणण्याचा निर्धारही या बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे। ही सर्व जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे। भाजपच्या या रणनीतीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला जबर झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुक्कामी होते। यावेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, भागवत कराड आणि विजया रहाटकर यांची मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक पार पडली। या बैठकीत छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच लढवणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती आहे। याशिवाय ज्या ठिकाणी अमित शहा यांची सभा होणार आहे त्या सर्व जागा भाजपने लढवाव्यात असेही या बैठकीत ठरल्याची माहिती आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रस्तुत बैठकीत मराठवाडा, विदर्भ व खानदेश येथील भाजपच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे। यामुळे या तिन्ही विभागात देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे कर्ते धरते असतील हे स्पष्ट झालं आहे। या तिन्ही विभागातील संभाव्य उमेदवारांवरही या बैठकीत खल झाल्याचे सांगितले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तासात पुन्हा एकदा तेलंगणामध्ये पोहोचले। मंगळवारी त्यांनी सर्वप्रथम सिकंदराबाद येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात पूजा केली। यानंतर त्यांनी संगारेड्डीमध्ये 72,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले। येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांच्या परिवारवादावर निशाणा साधला। पीएम म्हणाले, हे लोक मला का शिव्या देत आहेत माहीत आहे का? त्यांच्या डोळ्यात हे मोदी का टोचतात? त्यांचे कारण आहे, मी त्यांचे लाखो रुपयांचे घोटाळे उघड करत आहे। पंतप्रधान म्हणाले, मी त्यांच्या कुटुंबांविरोधात बोलत आहे, वैयक्तिक आरोप केले नाहीत। ते लोक माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत नाहीत। मोदींना कुटुंब नाही असे ते म्हणू लागले। तुमचे कुटुंब असेल तर तुम्हाला चोरी करून सत्ता काबीज करण्याची परवानगी आहे का? मोदी पुढे म्हणाले, सत्तेत असताना विरोधकांनी भ्रष्टाचारासाठी जमीन आकाश विकून आपले बंगले बांधले। मी आजपर्यंत माझे घरही बांधले नाही। मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आणि आता देशाचा पंतप्रधान असताना 150 कोटी रुपयांच्या भेटवस्तूंचा लिलाव करून त्यांचा जनतेच्या सेवेत वापर केला। पंतप्रधान म्हणाले, कालही मी तेलंगणात होतो आणि आजही आलो आहे। या 2 दिवसात 63,000 कोटीहून अधिक रकमेच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलं आहे। मोदी जे बोलतो ते करतो हेही तुम्हाला माहीत आहे। मी म्हणालो होतो, आम्ही भारताला संपूर्ण जगात एका नव्या उंचीवर नेऊ। आज तुम्ही पाहत आहात की संपूर्ण जगात भारत आशेचा किरण बनून नवीन उंची गाठत आहे। शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व भाजप नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघींनी एकत्र प्रवास केल्याची माहिती आहे। यामुळे या दोन्ही कुटुंबातील राजकीय वैर संपणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा नुकताच संपन्न झाला। या सोहळ्यासाठी मुंबईहून गुजरातच्या जामनगरला जाताना रश्मी ठाकरे व अमृता फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केल्याची माहिती आहे। या प्रवासात रश्मी व अमृता यांच्यात कोणता संवाद झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही, पण या सकारात्मक घटनेमुळे दोन्ही कुटुंबातील राजकीय कटुता संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे असा दावा केला जात आहे। यासंबंधीच्या वृत्तानुसार 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता ठाकरे कुटुंबीय व अमृता फडणवीस एकाच वेळी जामनगरसाठी निघाले होते। यावेळी अमृता यांच्याकडे जास्त सामान होते। हे सामान अमृता फडणवीस यांच्यासाठी असणाऱ्या विमानात मावणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याची वेळ आली। हे दुसरे विमान ठाकरे कुटुंबियांचे होते। त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एव्हिएशनला दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी देण्याची विनंती केली। त्यानंतर एव्हिएशनने ठाकरे कुटुंबाकडे परवानगी मागितली। ठाकरे कुटुंबाने देखील कोणतेही आडेवेडे न घेता परवानगी दिली। त्यामुळे अमृता यांनी ठाकरे कुटुंबांसोबत एकत्र विमान प्रवास केला। सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी अमृता फडणवीस व ठाकरे कुटुंबात चर्चाही झाली, पण त्याचा तपशील अजून समजू शकला नाही। ठाकरेंच्या विमानात स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व सुपुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते। सत्तेत मी काटा आहे, मला कधीही अटक होण्याची शक्यता असून त्याबाबत अहवाल देखील तयार झाला आहे असा दावा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। तर न टिकणारे 10% आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे, त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत। सरकारने आमची फसवणूक केली आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले। दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे म्हणाले की मराठ्यांनी इतरांना आडवे करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। समाजाचा निर्णय हा अंतिम राहील। लोकसभेला जे उमेदवार उभे राहतील तो त्यांचा अधिकार असल्याचे जरांगे यावेळी म्हणाले। बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की
आमचेच काही आमदार आहेत, माझी माहिती त्यांना पुरवित आहेत. आज त्यांचे नाव मी घेणार नाही, पण असे 36 आमदार आहेत. सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे, म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुन्हे दाखल करताय, आज आमच्यावर वेळ आहे, उद्या हीच वेळ तुमच्यावर येणार आहे. कितीही दबाव येऊ द्या, मराठा 1 इंच देखील मागे हटणार नाही, असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल असे विधान त्यांनी केले आहे. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदान करणारा साधारण 3.5 लाख मतदार आहेत. त्यामुळे मशाल या चिन्हावर लढण्यासाठी त्यांची मान्यता आहे का, याबाबत चर्चा करावी लागेल असेही राऊत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेने जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे जागा वाटपातील सूत्र आहे. शाहू महाराज यांचा विषय आम्ही राज्यसभेसाठी घेतला होता, मात्र लोकसभेच्या जागेसाठी शाहू महाराज यांच्या लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. ही जागा सोडू नये यासाठी आमच्यावर दबाव आहे, असेही राऊत म्हणाले. पुढे राऊत म्हणाले, ही शिवसेनेची जागा असल्याने सगळ्यांनी मिळून शाहू छत्रपतींशी बोलण्याचं ठरवलं आहे. मी देखील त्यांच्याशी भेटून चर्चा करेन. छत्रपती शाहू यांना आम्ही मानतो, त्यांचा प्रचंड मान आहे. त्यामुळे आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. ती जागा शिवसेनेची, त्यामुळे ते मशाल चिन्हावर लढण्यास तयार आहेत का, हे पाहावे लागेल, असे राऊत म्हणाले. लोकसभेच्या जागा वाटपावरून केंद्रातील सत्ताधारी असणारा भाजप महाराष्ट्रात प्रचंड दबावाखाली असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 2022च्या निवडणुकीत जिंकलेल्या सर्व 22 जागा जिंकण्याचं नियोजन केलंय, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने 48 पैकी 10 जागा लढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून बेबनाव निर्माण झालाय, असे सूत्रांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभेच्या जवळपास 16 जागांचा आढावा घेण्याचे नियोजन करत आहेत. सद्यस्थितीत अजित पवार गटाच्या ताब्यात लोकसभेची रायगड ही एकमेव जागा आहे. या जागेचे नेतृत्व सुनील तटकरे हे करत आहेत. अजित पवारांनी बोलवलेल्या आढावा बैठकीला पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते व संबंधित मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे अजित पवार गटाचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी सांगितले. सूत्रांनी इंडिया टुडेशी बोलताना अजित पवार गटाचे आगामी निवडणुकीत धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा व रायगड या 10 जागा लढवण्याचा निर्धार केल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सर्वच 22 मतदारसंघ लढवण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी रंगणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा प्रत्यय देखील येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. यातच अजित पवार यांनी मला पवार कुटुंबातून एकटे पाडले जात असल्याचा आरोप केला होता. तसाच काहीसा प्रत्यय आता येतो आहे. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे काकांची साथ सोडून आत्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचाराची तयारी सुरू केली. बारामती लोकसभा मतदारसंघात देखील खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची तयारी करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला अघोषित सुरुवात केली आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी आता युगेंद्र पवार हे देखील मैदानात उतरले आहेत. ते सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यात गाव भेट दौरा करणार आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी अजित पवार यांना मात देण्यासाठी रणनीती आखल्याची चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खासदार अमोल कोल्हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून करत आहेत. मात्र कोणी बोलून त्यांची किंमत कमी होणार नाही, त्यांची किंमत जनता ठरवत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या गटातील सर्वच आमदारांच्या बॅनरवर शरद पवार यांचे फोटो दिसतील असा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या आरोपाला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. अजितदादा डिस्टर्ब आहेत की नाही माहीत नाही, मात्र या सर्व प्रकारामुळे जनता डिस्टर्ब आहे. ते नीट करण्याचं काम आता सुरू असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार भाजपच्या चिन्हांवर निवडणुकीला सामोरे जावे लागते की काय यासाठी चिंतेत आहेत. काही आमदार भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार नाही, तर काही आमदार तयार आहेत. त्यामुळे आता आगामी काळात लोकसभा निवडणुकीनंतर हे आमदार शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतील असा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.